नमस्कार. लाडकी बहीण योजना जून आणि जुलै हप्ता न मिळालेल्या बहिणींना आता ऑगस्टचा हप्ता मिळेल का? आणि की फक्त तुम्हाला ऑगस्टचाच हप्ता मिळेल की जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीनही हप्ते तुम्हाला सोबत मिळतील? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आणखीन महत्त्वाचे म्हणजे आता अंगणवाडी सेविका या कुठपर्यंत येऊन पोचल्या आहेत आणि कुणाकुणाचे पडताळणी झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांची पडताळणीही राहिलेली आहे आणि कुठल्या जिल्ह्यांचे अर्ज हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचले आहेत आणि कोणत्या बहिणींचे अर्ज, कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लाभार्थी बहिणींचे अर्ज हे महिला व बालविकास विभागापर्यंत पोचले आहेत आणि आता कोणत्या कोणत्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्टचे हप्ते मिळणार. तर आपण हे असे सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी, आपणा सर्वांना अंतःकरणापासून एकच विनंती करेन की जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही या ताईचे म्हणजे माझे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हं. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या आसपास, तुमच्याजवळ ज्या काही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत, बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना आठवणीने आपला व्हिडिओ शेअर करा हं. आणि व्हिडिओ लाईक पण करा. हक्काने सांगते की व्हिडिओला लाईक करा. का? कारण की तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं ना तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचणार. म्हणून तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. काय कमेंट करायची आहे तर सगळ्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्टचे हप्ते लवकर मिळालेच पाहिजे. कारण की आपणास माहीत आहे, कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आता आपण जोपर्यंत लढणार नाही, जोपर्यंत हा जो लढा आपला चालला आहे ना, ज्या बहिणींना 26,34,000 बहिणी ज्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलेल्या आहेत, तर अशामध्ये भरपूर पात्र बहिणी आहेत. तर आपल्याला लढायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला थांबायचं नाही आहे. म्हणून आपल्याला मोठ्याने आवाज उठवायचा आहे, सगळ्यांनी कमेंट करायची आहे आणि हा डेटा सरकारपर्यंत जातो. सरकारपर्यंत हा डेटा पोचलाच पाहिजे. म्हणूनच तुम्ही भरभरून कमेंट करा, मला साथ द्या, मला सपोर्ट करा. कारण की तुम्हाला आणखीन म्हणजे खूप मोठी आणि आणखीन महत्त्वाची, खूप मोठी तुमच्यासाठीच खूप मोठी गुड न्यूज मी तुम्हाला या लाडकी बहीण योजनेबद्दलच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला तर मग आता पटकन व्हिडिओ सुरू करूया. तर लाडक्या बहिणी, काय प्रश्न आहेत आपले की जून आणि जुलै हप्ता न मिळालेल्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळेल का? तर बघा काय आहे सत्य अपडेट आणि काय अपडेट आपल्या हाती लागलेले आहे ते आपण सगळ्यात सुरुवातीला बघूया. प्रसार माध्यमाद्वारे असे अपडेट हाती लागलेले आहे की बघा काय झालेलं आहे माहीत आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला गुड न्यूजच सांगून टाकते. ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या अंगणवाडी सेविका निघालेल्या आहे पडताळणी करायला, 26,34,000 ज्या बहिणी आहेत त्या सरकारने ज्या अपात्र केलेल्या आहेत, अशा बहिणींकडे अंगणवाडी सेविका पडताळणी करायला निघालेल्या आहेत. परंतु झाले काय आहे माहीत आहे आपणास? तर अंगणवाडी सेविका या ज्या आहेत या अतिशय स्लो गतीने, अतिशय हळूवार स्पीडने त्यांची पडताळणी सुरू आहे. त्या निघाल्या आहेत, पडताळणी सुरू झालेली आहेत, परंतु ही पडताळणीला आता यापुढे किती कालावधी लागेल आणि किती दिवस लागतील का किती महिने लागतील हे तर सरकारला पण माहीत नाही, तर आपल्याला कुठून माहीत असणार. परंतु झाले काय तर लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी ही आनंदाचीच बातमी आपण म्हणूया. का? कारण की आता अंगणवाडी सेविका या प्रतिसाद देत नाही. कोणाला? सरकारला पडताळणी करण्यामध्ये. अंगणवाडी सेविका या सरकारला लाडकी बहिणींचे अर्ज हे पडताळणी करण्यामध्ये प्रतिसाद देत नाही. का? कारण की म्हणजे
त्या पाठीमागे काय टेक्निकल इश्यूज आहेत, काय टेक्निकल कारणे आहेत, हे अपडेट तर अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहे. परंतु ही एक प्रकारे माझ्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी तर आपण गुड न्यूजच म्हणूया. कारण की आता पडताळणी झालेली आहे. काही अर्जांची काही जिल्ह्यामध्ये पडताळणी झालेली आहे आणि असे पडताळणी झालेले अर्ज हे कलेक्टर ऑफिसपर्यंत म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले आणि तिथून ते सगळे अर्ज चेक करून सगळे अर्ज ते चेक केल्यानंतर ते महिला व बालविकास विभागाकडे पोहोचलेले आहेत. परंतु ते कोणत्या जिल्ह्यातले आहे आणि कोणत्या बहिणींचे आहे हे मात्र अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही. परंतु हे मात्र 100% खरे अपडेट मी तुम्हाला सांगत आहे बहिणी, की जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचलेले जे अर्ज होते काही जिल्ह्यातील काही बहिणींचे अर्ज, बरं का, सगळे नाही. तर हे अर्ज आता पडताळणी होऊन महिला व बालविकास विभागापर्यंत पोहोचलेले आहेत. तर आता हे कोणते अर्ज आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे हे मात्र आपल्याला कळायला मार्ग नाही. म्हणूनच तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आता सांगणार आहे की जून आणि जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे आणि त्यासोबत तुम्हाला ऑगस्टचा हप्ता पण मिळणार आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बहिणींना मिळणार हे मात्र आपणास निश्चित आणि असं परफेक्ट सांगता नाही येणार. कारण की कलेक्टर ऑफिसपर्यंत जे अर्ज स्क्रुटिनी झालेले आहेत ते अर्ज आता महिला व बालविकास विभागाकडे गेलेले आहेत आणि आता महिला व बालविकास विभागाकडून ते अर्ज फायनल होणार, मंजूर होणार आणि त्यामध्ये त्या बहिणी ज्या आहेत आपल्या 26,34,000 ज्या बहिणी आहेत अपात्र, त्या बहिणींमधील हे जे अर्ज स्क्रुटिनी झालेले आहेत महिला व बालविकास विभागाकडे पोहोचलेले आहेत त्यातील अर्ज मंजूर होऊन तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणार, जूनचा हप्ता मिळणार आणि ऑगस्टचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. परंतु हा डेटा आपल्याला अजूनपर्यंत मिळाला नाही की त्यातील कोणत्या जिल्ह्यातील बहिणी आहेत आणि कोणत्या बहिणी आहेत आणि किती अर्ज हे असे झालेले आहेत की ते स्क्रुटिनी होऊन महिला व बालविकास विभागापर्यंत पोहोचलेले आहेत. तर जसाही त्याबद्दल माझ्या हाती तसा डेटा लागेल तसाही मी तुमच्यासाठी लगेच असा ताबडतोब व्हिडिओ घेऊन येणार. तर लाडक्या बहिणी, आहे की नाही तुमच्यासाठी गुड न्यूज. म्हणूनच आपल्याला तुमच्यासाठी लढायचं आहे, तुमच्यासाठी पटापट पुढे जायचं आहे. भरभरून सपोर्ट करा सगळ्या माझ्या बहिणी, भरभरून चॅनलला सपोर्ट करा, भरभरून मला साथ द्या, प्रतिसाद द्या, मला कमेंट करा आणि हे एकच आवाज उठवा सगळ्यांनी की पात्र लाडक्या बहिणींना लवकरात लवकर जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता दिलाच पाहिजे. पात्र लाडक्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्टचे हप्ते हे मिळालेच पाहिजे. हा तुम्हाला भरभरून प्रतिसाद कमेंट करायची आहे आणि सपोर्ट करायचा आहे. कारण की आता आपला हा जो मुद्दा आहे तो वरपर्यंत पोहोचलेला आहे आणि जे कार्यालयांना भेट दिलेली आहे तिथे काय घडले आहे ते आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दल महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. तर लाडक्या बहिणी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सांगितलेले आहे आणि गुड न्यूज पण सांगितलेली आहे. तर काय आहे गुड न्यूज की जे अंगणवाडी सेविकांबद्दल. तर लाडक्या बहिणी, कायच म्हटलं आपण कालच्या व्हिडिओतच मी तुम्हाला सांगितलं की नाही की तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि देवाला प्रार्थना करा. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना 100% हप्ते मिळणारच आहेत. जूनचा असू दे, जुलैचा असू दे किंवा आणखी इतर राहिलेले हप्ते असू दे. तर तुम्हाला जूनचा, जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता तर मिळणारच आहे आणि राहिलेले जे काही तुमचे बाकीचे हप्ते आहे ते पण तुम्हाला 100% मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणी, काळजी करू नका. सो आपण आपली काळजी घ्या, आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद द्या. सो थँक्यू व्हेरी मच.